ती घरी आली. तिने कपडे बदलले आणि हातपाय धुवून ती चाचाजींच्या खोलीत गेली. चाचाजी खाटेवर मागे तक्क्याला टेकून पाय पसरून पडले होते. शंकर खाटेजवळ खाली बैठकीवर बसून त्यांचे पाय चेपीत होता. पायाच्या तळव्यांना कसलंसं औषधी तेल चोळीत होता. तिला पाहताच त्याने म्हटले, "हे काय? अगं, त्या दोघी तिकडे गेल्या आणि तू इकडे आलीस?" तिने हसून म्हटले, "दोघी मला रस्त्यात भेटल्या. मी थांबणारच नव्हते. या वडील माणसांच्या बैठकीत मी बसणे गैर नाही का?" त्यानेही हसून काहीशा कौतुकाने म्हटले, "ठीक ठीक. मग आता तू काय करणार?" "शंकरचं औषध लावणं, पाय चेपणं संपलं की मी." "बहनजी, 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाय चेपायचे नाहीत, औषध लावायचं नाही असा चाचाजींचा हुकूम आहे. आता 5 मिनिटात आटोपलंच माझं." "ठीक." ती स्वयंपाकघरात गेली. तिने दूध गरम केलं, पेल्यात ओतलं. तेवढ्यात राधाबाई भाजीची पिशवी घेऊन आल्या. त्याने विचारले, "हे काय? तुम्ही नाही थांबलात तिकडे आत्याबाईंकडे?" "नाही, चाचाजींजवळ वाचत बसणार आहे." "तुम्ही चहा घेणार का? मी माझ्यासाठी चहा करणार आहे." "नको, तुम्ही घ्या करून." "मग दूध घ्या. चाचाजींसाठी गरम केलंच आहे ना. तुमचाही कप भरा. 3:30ला चहा झाला. आता वाजले किती? चाचाजींचा पेला देऊन या, तुमचा कप भरते. दूध घ्या आणि मग वाचायला बसा." गीता मनात आश्चर्यचकित झाली. तिने हसून म्हटले, "राधाबाई, पंडिताच्या घरच्या पोपटाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?" "नाही बाई." "राधाबाई, या घरात तुम्ही किती वर्ष आहात?" "गेली 35 वर्ष." ती काही बोलली नाही. दुधाचा पेला घेऊन चाचाजींच्या खोलीत गेली. मनात म्हणत होती, वर्षाच्या आतच मी या घरची होऊन गेले. मग राधाबाई इतक्या वर्षानंतर इतक्या आत्मीयतेने वागल्या तर नवल काय? "तुम्ही दूध घ्या, मी आलेच हं." स्वयंपाकघरात जाऊन दूध घेऊन ती चाचाजींच्या खोलीत आली. "चाचाजी, तुम्ही आता विश्रांती घेत पडणार आहात का?" "का ग?" "तसं काही नाही, पण मी कालिदासाचं मेघदूत वाचते आहे ना. बाणभट्टाने जे आत्मचरित्र लिहिलं तसं या कालिदासाने लिहिलं नाही का?" "नाही, त्याने आत्मचरित्र लिहिलं नाही. त्याचप्रमाणे त्याचे चरित्रही कुणी लिहून ठेवले नाही. त्याच्या स्थलकालाविषयी विद्वानात मतभेद आहेत. पण त्याचा जन्मकाल खंड फार जुना, अगदी इसवी सनाचं 4थं शतक." "इतका प्राचीन काल?" "हो, म्हणूनच त्याच्याविषयी अनेक दंतकथा, बरीच अनुमाने आहेत. त्यातलं एक अनुमान बरेच विद्वान लोक ग्राह्य धरतात." "कोणतं?" असं म्हणत गीता खाली बैठकीवर मांडी घालून बसली. "कालिदासाचा जन्म ब्राह्मण कुळात झाला होता. विक्रमादित्याच्या राज्यात तो उज्जैनी नगरीत राहत असे. तो राजकवी असून परम शिवभक्त होता. त्याचे शिक्षण त्या काळच्या एखाद्या गुरुकुलात झाले असावे. श्रुती, स्मृती, पुराणे, योग, इतिहास, वेदांत, ज्योतिषशास्त्र, कामशास्त्र, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, संगीत, चित्रकला इत्यादी कला आणि शास्त्रात तो पारंगत होता. युद्धे, राजशास्त्र, राजदरबार आणि तत्कालीन श्रीमंत लोक याची त्याला सूक्ष्म माहिती होती. त्याच्या जन्मजात असामान्य प्रतिभेला सखोल शास्त्राभ्यासाची, व्यापक कला परिचयाची आणि सूक्ष्म अवलोकनाची जोड मिळाली होती. त्याचा मेघदूत वाचताना हे अगदी पदोपदी जाणवतं. मेघदूतात शृंगार रस. हो, शृंगार रसात त्याची वृत्ती अधिक रमत असे. पण त्यांचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आढळते. "कोणतं?" "तो आपल्या साहित्यात शृंगार रसात अधिक रमत असला तरी तो स्वतः स्वैराचारी नव्हता. उत्कृष्ट गृहस्थाश्रम आणि विशेषतः एकनिष्ठ पत्नी प्रेम याचा त्याने आपल्या काव्यात, नाटकात अनेक ठिकाणी आवर्जून गौरव केला आहे. त्याच्या शृंगारिक वर्णनाचा एकनिष्ठ पत्नी प्रेम हाच पाया आहे. त्याचे आयुष्य थोर लोकांच्या सहवासात आणि संपन्न अवस्थेत गेलं असावं. खऱ्या प्रतीचा." तेवढ्यात पद्माबहेन आणि विद्याबहेन दाराशी डोकावल्या. आत आल्या. दोघी अगदी खुशीत दिसत होत्या. त्यांना पाहताच गीता उठली. पद्माबहेननी म्हटलं,
का उठलीस ग? झालं माझं वाचून, असं म्हणून हाती पुस्तक घेऊन ती खोली बाहेर पडली. दोघी बहिणी चाचाजींशी उभ्या उभ्याच बोलत होत्या. विद्याबहेननी म्हटले, चाचाजी, आज किती वर्षांनी सोमनाथ शास्त्रीजींच्या घरात जायला मिळाले. केदार भेटला का? हो, आम्ही जाऊन बसतो तेवढ्यात तो ऑफिसातून आलाच. अगदी आजोबाचं रूप नातवाला आलंय. मोठा अगत्यशील वाटला. खाली चहा घेत मोकळेपणी बोलत बसला होता. पद्माबाईंनी म्हटलं, चाचाजी, आत्याबाईंनी पुन्हा आज केदारचा संसार उभा करून देण्याची गोष्ट काढली. मागे त्यांनी दोनदा गीताची स्तुती करून ती आपल्या मनात भरल्याचं सांगितलं. तेव्हा मी त्यांना म्हटलं की या महिन्यात माझी बहीण विद्या येईल, तेव्हा तिचा विचार काय आहे ते पाहूया. विद्याबाईंनी म्हटलं, तसं झालं तर तिच्या जन्माचं कल्याण होईल. पद्माबाईंनी म्हटलं, पाहूया, केदारेश्वराच्या मनात असेल तसे होईल. चाचाजींनी म्हटले, सर्व काही ठीक होईल. घड्याळात 7चे ठोके पडले. दोघी चाचाजींच्या खोलीतून बाहेर पडल्या. गीता नित्यक्रमाप्रमाणे हातपाय धुवून देवघरात गेली. तिथली सायं प्रार्थना करून मग कथा लिहिलेली वही घेऊन ती चाचाजींच्या खोलीत गेली. रोजच्या प्रमाणे तिने लिहिलेली कथा वाचून दाखवली. दुसरी नवी कथा ऐकली. ती उठणार तेवढ्यात विद्याबहेन आत आल्या. त्याने हसून म्हटलं, चाचाजी, तुमच्या अध्ययनात अडथळा तर आला नाही ना? शे ग, बैस. ही गीता इथं येऊन संस्कृत पंडिता बनले. आता तर कथा लिहिणारी लेखिका झाले. चाचाजी, हे सगळं तुम्ही आणि पद्मा या दोहोंमुळेच घडलं. विद्या, ही शंकराची भूमी आहे. काशीखंडांचं महात्म्यच तसं आहे. आणि त्यांनी विषय बदलला. तुझं हॉस्पिटलचं काम कसं चाललंय? केव्हा आता रिटायर होतेस? दोघं बोलण्यात गुंतलेली पाहून गीता खोली बाहेर पडली. रात्री जेवणे झाल्यावर विद्याबहेन थोडा वेळ गीताच्या खोलीत तिच्याशी बोलत बसल्या आणि मग पद्माबहेनच्या खोलीत गेल्या. गीता आपल्या कॉटवर पडली. 4 वाजताचा प्रसंग तिला आठवला. विद्या, अगं, हा बाळकृष्ण मा मा हाका मारीत कुठच्या यशोदा मातेला शोधायला आलाय ग? स्वयंपाकघरात चहा पिताना हे वाक्य आपल्या कानी पडलं. यशोदा? तिने कृष्णाला अशाच वात्सल्याने वाढवलं, नाही का? पण हा आपला मुलगा आपला नाही हे तिला माहीत नव्हतं. पण हा बाळकृष्ण, हा केतन आपणाला माहीत आहे. पण त्याला कल्पना नाही की आपण त्याची आई नाही. त्या मध्यरात्रीचा तो बिकट प्रसंग आला नसता, तो सिरियस झाला नसता, अम्माला बोलावणं आलं नसतं, तर पुढचं सगळं टळलं असतं. पण विधिलिखित आपल्या अतृप्त मातृत्वाची तीव्र इच्छा अशा तऱ्हेने विधीला पूर्ण करायची होती. म्हणून तर अम्मा येऊ नको म्हणत असता त्यांच्याबरोबर तिथे जाण्याची आपणाला इच्छा झाली आणि पुढचं सगळं विधात्यानेच घडवून आणलं. आज मी पूर्ण जाणते आहे की मी त्याची मा नाही, पण ते अजाण अर्भक हीच आपली मा म्हणून आपल्याकडे ओढ घेते आणि आपलं उचंबळणारं वात्सल्यही आपणाला दडपून टाकता येत नाही. परवा कुठंसं वाचलं ना की मातृत्व हा स्त्रीचा नैसर्गिक आणि तितकीच आवश्यक भावना आहे. हो, आपलं मन त्याच्याकडे ओढ घेतं. पण तो थोडा मोठा झाल्यावर, त्याला समजू लागल्यावर ही आपली मा नाही हे त्याला कळून येईल आणि मग त्याची आपल्याकडची ओढ आपोआपच कमी होईल. पण आपली पद्माबहेन आणि विद्याबहेन दोघी खाली सतरंजा टाकून उशा घेऊन पडल्या होत्या. त्यांचे हलके हलके बोलणे चालले होते. पद्माबहेननी म्हटले, विद्या, आज तुला आत्याबाईंनी गीताविषयी स्पष्टच विचारलं. तुझ्या येण्याची त्या वाटच पाहत होत्या. पद्मा, केदारचं स्थळ सर्व दृष्टीने उत्तम आहे. होय, त्याला ती पसंत पडली तर केदारेश्वर तिच्या सेवेला प्रसन्न झाला. त्याने तिला वरदान दिलं असंच मी म्हणेन. आत्याबाई म्हणाल्या ना की रात्री जेवताना त्याला स्पष्ट विचारणार आहेत आणि तो होकार देईल अशी त्यांची खात्री आहे. होय, एवढं म्हणून पद्माबहेन स्तब्ध झाल्या. नंतर त्यांनी म्हटलं, पण काय?
पद्माबहेनने म्हटले, विद्या होकार आला तर तिचा गत इतिहास, तिच्या दुर्दैवाची कथा त्यांना स्पष्ट सांगणे आवश्यक आहे. आतापर्यंत ती आपल्याच कुटुंबातली एक माझ्या दूरच्या नणंदेची मुलगी असंच सांगितलं आहे. पण केदारला आत्याबाईंना खरं सांगणं आवश्यक आहे. खरं आहे आणि हे कळल्यावर होकार मिळणे, मला नाही वाटत होकार मिळेल. पद्मा, केदार जुन्या शास्त्री घराण्यातला आहे. पद्माबहेनने म्हटले, पण आता धनुष्यातून बाण सुटला आहे. या वेळेपर्यंत आत्याबाईंनी त्याला विचारून टाकलं आहे. जे होईल ते खरे. आता अधिक विचार नको. दोघी आपापल्या विचारात स्वस्थ पडल्या, झोपून गेल्या. दुसरे दिवशी सकाळी दूध द्यायला गेलेला शंकर निरोप घेऊन आला. अम्माजी, आत्याबाईंनी तुम्हाला 5 वाजता बोलवलं आहे. असं? बरं, असं म्हणून त्या आपल्या कामाला लागल्या. रात्री आणि पुन्हा सकाळी उठताच त्यांनी विद्याबहेनला बजावलं होतं, तूर्त यातलं काहीही गीताला कळता कामा नये. गीताचे रोजचे कार्यक्रम एकामागोमाग एक सुरळीत पार पडले. सकाळी पद्माबहेन विद्याबहेनला घेऊन आश्रमाकडे एक फेरी टाकून आल्या. नित्याप्रमाणे दुपारची जेवणे झाली. दोघी बहिणी जरा आराम करीत आपल्या खोलीत पडल्या. गीता मेघदूत घेऊन वाचीत पडली. 1:30 वाजता चाचाजींना तिने वृत्तपत्र वाचून दाखवलं. 3:30 वाजता चहा झाला. 4 वाजता मा मा मी आलो हाका मारीत केतन आला. विद्याबहेन चाचाजींच्या खोलीत बोलत बसल्या होत्या. पद्माबहेन मागील दारी राधाबाईंशी बोलत होत्या. हाका ऐकताच गीता लगबगीने बाहेर आली. केतनने धावत येऊन तिच्या पायांना मिठी घातली. तिने त्याला उचलून घेतलं. अंगात घातलेला नवा मखमली सदरा दाखवीत त्याने म्हटलं, मा, पापाजी नवा अंगा. पापाजीने नवा अंगा आणला? वा, छान छान. तिने त्याचा पापा घेऊन त्याला खाली सोडलं. चंद्राबाईंनी दिलेली पिशवी हाती घेऊन त्याचे बोट धरून चालवीत ती स्वयंपाकघरात गेली. त्याचा नित्याचा कार्यक्रम तिनं उरकला. 4:45 वाजले तशी ती पद्माबहेनच्या खोलीत गेली. दोघी बहिणी बाहेर जाण्यासाठी तयार होत होत्या. तिने म्हटले, अम्मा, आपणाला आता कुठं जायचं आहे का? मी याला चटकन पोहोचवून येते. आम्ही दोघी आता जरा सोमनाथ गल्लीत जाऊन येतो. आल्यावर मग जमलं तर गावात जाऊ. तोपर्यंत तू चाचाजींजवळ वाचीत बैस. हो. ती केतनला घेऊन निघाली. सोमनाथ गल्लीतून नेहमीप्रमाणे भर भर गेली. खाली गाडी उभी नव्हती. तिने केतनला वर नेऊन सोडलं. आत्याबाईंनी प्रेमाने म्हटलं, हे काय लगेच निघालीस? हो, अम्मा आणि विद्याबहेनजी कुठं बाहेर जाणार आहेत. चाचाजी घरी मग एकटेच असतात. त्यांच्याजवळ मी वाचत बसते. येते हं. केतनच्या हाती खेळणं देऊन ती निसटली. सोमनाथ गल्लीच्या टोकावर तिला दोघी बहिणी भेटल्या. तिने म्हटले, अम्मा, तुम्ही सावकाश या. मी चाचाजींजवळ वाचत बसते. आणि ती झप झप पुढे गेली. अम्मा, विद्याबहेन दोघी आत्याबाईंच्या घरी पोचल्या. आत्याबाई बाहेरच्या खोलीत केतनला खेळवत बसल्या होत्या. त्यांनी दोघींचं स्वागत केलं. दोघी खाली बैठकीवर त्यांच्याजवळ बसल्या. आत्याबाईंच्या चेहऱ्यावरून दोघींनी योग्य तो तर्क केला. आत्याबाईंनी म्हटले, त्याला मी स्पष्ट विचारलं, केतन तिच्याशिवाय राहणार नाही वगैरे सगळं सांगितलं. मग त्याने हसून म्हटलं, आत्या, मी तुझ्या इच्छेविरुद्ध आणि तुझ्या आज्ञेबाहेर कधी जातो का? पद्माबहेन, त्या दोघांचं एकमेकांसमोर येणं आणि बोलणं झालं नसलं तरी ती त्याच्या मनात भरली आहे हे मी ताडलं. आता तुम्ही गीताचा विचार घ्या. 5 तारखेपर्यंत त्याच्या बहिणी केतनच्या वाढदिवसाला म्हणून 8 दिवस इथे येतील. दर मे महिन्यात येतात. गीताचा होकार आला की केदार बहिणीला कळविल. त्या मोठ्या उत्साहाने बोलत होत्या. दोघी बहिणींना मध्ये बोलायला उसंतच मिळत नव्हती. पद्माबहेन काही बोलणार तेवढ्यात खाली मोटरसायकलचा हॉर्न वाजला. केतन एकदम उभा राहिला. पापाजी आले, पापाजी आले. टाळ्या पिटीत तो वरांड्याकडे धावत निघाला. अजूनही वरांड्याचा उंच उंबरठा त्याला चटकन ओलांडता येत नव्हता. तो उंबरठा ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता तेवढ्यात केदार धावत पायऱ्या चढत वर आला. त्याने केतनला उचलून घेतलं. त्याचा पापा घेत त्याच्या हाती नवीन आणलेलं रॅकेट देत तो आत आला.
आत्याबाईंजवळ दोघी बहिणी बसलेल्या पाहून त्याने केतनला चटकन खाली सोडलं आणि हात जोडून किंचित वाकून नमस्कार करीत म्हटलं, माफ करा, मला फार उशीर झाला का? पद्माबाईंनी म्हटलं, छे छे, आम्ही आत्ताच आलो. आत्याबाईंनी म्हटलं, जा, तू कपडे बदलून ये, तोवर मी चहाचं बघते. तो वर गेला. आत्याबाई स्वयंपाकघरात जाण्यासाठी उठल्या. पद्माबाईंनी म्हटले, आत्याबाई, मी येते तुमच्या मदतीला. छे हो, सगळं तयार आहे. आज चंद्राबाईंनी खूप मदत केली. सगळं तयार करून ठेवलंय त्याने. चहासाठी पाणी सुद्धा मोजून पातेलीत घालून ठेवलंय. तुम्ही बसा, केदार आत्ता खाली येईल. त्या स्वयंपाकघरात गेल्या. दोघी बहिणींनी एकमेकींकडे पाहिलं. तेवढ्यात पांढरा पायजमा आणि मलमली सदरा घातलेला केदार केतनला घेऊन आत आला. त्याला त्याने खेळण्याकडे सोडलं आणि आलोच म्हणत बाथरूमकडे जाऊन हातपाय धुवून तोंडावर हपकारे मारून आला आणि स्वयंपाकघरात गेला. त्याने फराळाचा ट्रे बाहेर आणून ठेवला. विद्याबाईंनी संकोचाने म्हटले, हे काय, तुम्ही कशाला आणलत? असं म्हणत त्या उठल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या. चहाचा ट्रे घेऊन आल्या. केदारने बैठकीजवळ खुर्ची ठेवली आणि तो त्यावर बसला. त्यांच्या मागोमाग पाण्याचा तांब्या आणि पेले घेऊन आत्याबाई आल्या. आत्याबाईंनी फराळाच्या थाळ्या दिल्या. खाता खाता इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. त्याने म्हटलं, केतनचा पहिला वाढदिवस थाटात करायला त्याच्या आत्याही येत आहेत. त्याचा जन्मदिवस 9 मे. मग खाणे संपले. चहाचा घोट घेता घेता पद्माबाईंनी विद्याबाईंकडे सूचक दृष्टी टाकली. विद्याबाईंनी म्हटले, केदार, गीताविषयी आत्याबाईंशी काल आमचं बोलणं झालं होतं. आज सकाळी त्यांचा आता इकडे येण्यासाठी निरोपही आला होता. त्यांच्याकडून आम्हाला होकार कळला, तरी सुद्धा मी रीतीनुसार तुम्हाला विचारते की गीता तुम्हाला पसंत आहे का? तो किंचित गंभीर झाला. मग त्याने हसून म्हटले, मी तिला पसंत असेल तर मी स्वतःला मोठा भाग्यवान समजेन. आत्याबाईंनी उत्साहाने म्हटले, ऐकलत विद्याबहेन? अम्मा, आता काही शंका उरते का? मी तर असं म्हणते की याच्या आजोबांची पुण्याईच याच्या मागे उभी आहे. पद्माबहेननी सूचक दृष्टीने विद्याबहेनकडे पाहिलं. विद्याबहेन क्षणार्धात विचारात पडल्या. मग त्यांनी काहीशा गंभीर स्वरात म्हटलं, केदार, आत्याबाई, शास्त्री गुरुजींचा नातू आम्हाला जावई मिळावा ही तर अत्यंत भाग्याची गोष्ट आम्ही मानतो. पण एका बाबतीत आधी एक खुलासा करणे आवश्यक आहे. केदारने म्हटले, कसला खुलासा हवा आहे? तुमच्याकडून नव्हे, आम्ही खुलासा करणे आवश्यक आहे. कसला? दोघी बहिणी क्षणभर स्तब्ध झाल्या, गंभीर बनल्या. केदार, आत्याबाई त्यांच्याकडे पाहत राहिल्या. आत्याबाईंनी म्हटले, काय आहे ते सांगा ना. विद्याबाईंनी आपल्या बहिणीकडे नजर टाकली आणि म्हटलं, सांगते. गीता ही जितकी बुद्धिमान, सुंदर, अत्यंत सच्छील, दुसऱ्यासाठी जीव टाकणारी आणि जीव लावून घेणारी आहे, तितकीच दुर्दैवी आहे. मी तिला इथं पद्माकडे आणली. मी तिचा आता पूर्व इतिहास, तिच्या दुर्दैवाची सगळी कहाणी आता तशीच वेळ आले म्हणून सांगते. सांगणे आता प्राप्तच आहे. मग विद्याबाईंनी तिची सगळी हकीकत थोडक्यात सांगितली. स्मृतिभ्रंश, लॉस ऑफ मेमरी वगैरे सर्व काही सांगितलं. केदार एकचित्ताने सगळे ऐकत होता. त्याचं मन आतून ढवळून निघालं होतं. जेवढी विस्मयजनक तेवढीच करुण कहाणी. आत्याबाई वारंवार डोळे पुशीत होत्या. सगळं सांगून झाल्यावर विद्याबाईंनी आपले डोळे टिपले, दीर्घ निश्वास टाकला आणि म्हटले, आता यानंतर तुम्ही काय तो निर्णय घ्या. आम्हाला नकार मिळाला म्हणून आमचा यत्किंचितही गैरसमज होणार नाही. गीताला या बाबतीत अजून काहीही सुगावा लागू दिलेला नाही. अम्मा, चाचाजींच्या सेवेत मी माझं आयुष्य घालवणार असंच ती म्हणते. विद्याबहेन थांबल्या. वातावरण कसं गंभीर होऊन गेलं होतं. आत्याबाई दिग्मूढ झाल्या होत्या, डोळे टिपीत होत्या. केदार शांत गंभीर दिसत होता, पण आतून. दोघी बहिणींनी निघण्याची तयारी केली.
केदारने मनाला सावरून स्थिर केलं आणि म्हटलं, बहनजी, भूतकाळाच्या गडद अंधारात चाचपडत राहण्यापेक्षा भविष्यकाळातल्या अरुणोदयात नवा मार्ग चालणे मी अधिक पसंत करतो. यात काय ते समजा. त्याच्या स्वरात निश्चय होता, तेवढीच मृदुता होती. ते ऐकताच पद्माबहन उठल्या, त्याच्या जवळ गेल्या. त्याच्या मस्तकी हात ठेवून त्यांनी म्हटले, साक्षात केदारेश्वराचीच ही आज्ञा, हा प्रसाद. आत्याबाईंनी पदराने आपले डोळे पुसले आणि म्हटले, विद्याबहन, पद्माबहन, माझा केदार भाग्यशाली आहे. दोघी उठल्या. पद्माबहननी म्हटलं, केदार, उद्या सकाळी चाचाजींना भेटून जा. मी आज रात्री त्यांना सगळं सांगेन. त्याने म्हटले, अवश्य येईन. त्या निघाल्या तेव्हा त्याने दोघींनाही खाली वाकून नमस्कार केला आणि केतनला घेऊन त्यांना गल्लीच्या टोकापर्यंत पोहोचवून आला. 17वा भाग इथेच संपला. आता लगेच आपण 18व्या भागाकडे वळणार आहोत. दोघी बहिणी मोठ्या आनंदाने घरी आल्या. 6:30 होऊन गेले होते. गीता चाचाजींजवळ बसून त्यांना मेघदूत वाचून दाखवित होती. दोघी बहिणी आत आल्या. तसं वाचन बंद करून चाचाजींना वंदन करून ती उठली. चाचाजींनी म्हटलं, झाल्या गाठी भेटी? हो, गप्पांच्या नादात थोडा वेळच झाला. पद्माबहननी म्हटलं, बेटी, आता गावात गेलो तर यायला उशीर होईल. चल, केदारेश्वराच्या मंदिरापर्यंत जाऊन येऊ. दर्शन करून माळावर जरा फिरून येऊ. विद्या, तू येतेस? छे, नको ग बाई, चालून माझे पाय लागले दुखायला. हिंडायची चालायची तशी सवय नाही ना. अगं, आमचं हिंडणं म्हणजे वॉर्डातल्या राऊंड्स घेणं. तुम्ही जाऊन या, मी चाचाजींजवळ बसते गप्पा मारीत. गीता पद्माबहन बरोबर बाहेर पडली. दारातच भाजीची पिशवी घेऊन येताना राधाबाई भेटल्या. त्यांना स्वयंपाक काय करायचा त्याची सूचना देऊन पद्माबहन गीताला घेऊन केदारेश्वराच्या मंदिराकडे गेल्या. हातपाय धुवून मंदिरात गेल्या. मंदिरात जाऊन अम्माने मनोभावे प्रार्थना केली. गीतानेही नित्याप्रमाणे प्रार्थना केली. पद्माबहननी पुजाऱ्याला म्हटले, परवा सोमवार आहे. केदारेश्वराला अभिषेक करा. दुधाचा. दूध घरून घेऊन या. ठीक, करतो बहनजी. गीताला घेऊन त्या बाहेर पडल्या. माळावर थोड्या फिरून आल्या. गीताला घेऊन केदारेश्वरी जाण्यासाठी पद्माबहन बाहेर पडल्या आणि विद्याबहननी आत्याबाईंच्या घरी घडलेलं सारं सविस्तर चाचाजींना सांगितलं. चाचाजींनी प्रसन्नपणे हसून म्हटलं, छान झालं. हे होणारच होतं. गीताने मनोभावे केलेल्या सेवेचे केदारेश्वराने उचित असे फल दिले. ठीक झाले. चाचाजी, उद्या सकाळी केदार तुम्हाला भेटायला येईल. आता पुढचं सगळं तुम्ही करायचं. ठीक आहे, करूया. चाचाजी, इतक्यात गीताला काही बोलू नका. तिला अजून आम्ही काहीही कल्पना दिलेली नाही. जेवणे झाल्यावर रात्री आम्ही तिला हे सांगू. ठीक ठीक. पद्माबहन बरोबर फिरून आल्यावर गीता रोजच्याप्रमाणे हातपाय धुवून देवघरात गेली. नंदादीपात तेल घालून तिने प्रार्थना केली आणि रोजच्याप्रमाणे कथेची वही घेऊन ती चाचाजींच्या खोलीत गेली. चाचाजींनी म्हटले, एकूण किती कथा झाल्या उपनिषदातल्या? 15 कथांचे 2 सेट प्रकाशकांनी मध्ये नेले आहेत ना. अजून 3 कथा संग्रह तयार आहेत. त्यांनी तिला नवीन कथा सांगितल्या. नंतर ती आपल्या खोलीत आली. तिने मेघदूताचं पुस्तक उघडलं आणि त्यात ती रमून गेली. रात्रीची जेवणं झाली. गीता आपल्या खोलीत आली. ऐकलेली कथा होईल तेवढी लिहून टाकावी म्हणून तिने टेबलाशी बसून वही उघडली. पेन हाती घेतलं. तेवढ्यात विद्याबहन आत आल्या. काय लिहायला बसली आहेस? चाचाजींनी मघा उपनिषदातली कथा सांगितली. ती लिहायला सुरुवात करते आहे. चाचाजी रोज एक कथा सांगतात. आतापर्यंत काही पुराणातल्या निवडक कथा झाल्या. ती बोलत होती तेवढ्यात पद्माबहन आत आल्या. तिच्या कॉटवर बसल्या. पद्माबहनने म्हटलं, ये बेटी, बैस इथं. कथा सकाळी लिही. ती अम्मांजवळ बसली. त्यांनी म्हटले, विद्या, तूही बैस ना इकडे, भरपूर जागा आहे. विद्याबहननी टेबलाजवळची खुर्ची कॉटजवळ ओढली आणि त्या बसल्या.
बेटी, आज तुला एक मोठ्या आनंदाची वार्ता सांगायची आहे. मला? कसली वार्ता? आम्ही आज आत्याबाईंकडे गेलो होतो. असं होय? अगं, आत्याबाई तुझ्यावर बेहद्द खुश आहेत. तुझ्यासारखी गुणी, बुद्धिमान, सुंदर मुलगी त्रिभुवनात मिळणार नाही असं त्यांनी म्हटलं. चला अम्मा, काहीतरीच काय. अम्मा, आत्याबाई तशा फारच प्रेमळ आहेत. मला अगदी जीव लावून सगळं सांगतात. नको म्हटलं तरी आग्रहाने चहा नाहीतर कॉफी तरी देतातच. मिठाईचा तुकडा अगदी राखून ठेवतात माझ्यासाठी. अगं, ठेवणारच. बेटी, तू त्यांच्या मनात भरली आहेस. गेले किती दिवस त्या माझ्या मागे लागल्या आहेत. या घरी तिला सून म्हणून द्या. पण विद्या येईपर्यंत मी त्यांना थोपवून धरलं होतं. पण आता विद्या आल्यावर त्याने निकडच लावली, म्हणून आज आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. बेटी, केदारने तुला मागणी घातली आहे. बेटी, गीताने आपल्या दोन्ही हातांनी आपलं तोंड झाकून घेतलं आणि तिने कळवळून म्हटले, नाही नाही अम्मा, मी त्यांना योग्य नाही. मी पातकी आहे, कलंकित झालेली आहे. माझ्या पातकाची, दुर्दैवाची त्या देव माणसावर छाया सुद्धा पडता कामा नये. केतन माझ्याकडे ओढ घेतो म्हणून म्हणून मी. तिला हुंदके आवरेनात. तिचं सारं शरीर गदगदून गेलं. पद्माबाईंनी तिला आपल्या कुशीत घेतलं. तिचं मस्तक थोपटीत त्यांनी म्हटलं, बेटी, शांत हो, शांत हो. मी काय म्हणते ते तरी पुरतं ऐक. त्या तिला थोपटीत स्तब्ध बसल्या. विद्याबहिणी अवाक झाल्या होत्या. थोड्या वेळाने ती शांत झाली तेव्हा पद्माबहिणीने म्हटलं, बेटी, तुझ्या दुर्दैवाचा सगळा इतिहास, त्यातला एक शब्दही न लपवता मी त्याला सांगितला. तुला स्मृतिभ्रंश झाला होता ते सुद्धा. काही सुद्धा बाकी ठेवले नाही. आज तू कशी आहेस हे तो प्रत्यक्ष नजरेने पाहतोच आहे. मी वर असंही सांगितलं की आम्हाला नकार मिळाला तरी आमचा गैरसमज होणार नाही. आत्याबाईही सगळं ऐकत होत्या, डोळे पुशीत होत्या. बेटी, तुझ्या दुर्दैवाची सगळी कथा ऐकून त्याने काय म्हटलं माहीत आहे? काय म्हटलं? पण काय म्हटलं ते सांगा ना. त्याने म्हटलं, भूतकाळाच्या गडद अंधारात चाचपडत राहण्यापेक्षा भविष्यकाळातल्या अरुणोदयात नवा मार्ग चालणे मी अधिक पसंत करतो. यात काय ते समजा. बेटी, तू बुद्धिमान आहेस, पंडित आहेस. याचा काय अर्थ होतो ते तू आम्हाला समजावून सांग बरं. गीताने आपल्या चेहऱ्यावरचे हात काढले. तिचा चेहरा आनंदाने फुलला होता. खाली पाहत तिने हलकेच म्हटले, अम्मा, बहनजी, चाचाजी, तुम्हा सगळ्यांमुळे हे घडत आहे. तिच्या डोळ्यातून टप 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 अश्रू गळू लागले. अगं, हे ग काय वेड्यासारखं. गीता चटकन उठली. दोघी बहिणींच्या पायांना तिने स्पर्श केला. अम्मानी म्हटले, केदारेश्वराची तू मनोभावे सेवा केलीस आणि साक्षात केदारच प्राप्त करून घेतलास. छान. त्याने विद्याबहेनला म्हटले, आज मी इथं माझ्या बेटीजवळ झोपते. गीता अम्मांजवळ झोपली होती, पण तिची झोप पार उडाली होती. हे सगळं घडलं तरी कसं? मातृत्वाच्या ओढीमुळे आपण केतनकडे ओढले गेलो. पण संसार, स्वतःचं घर, गृहिणीपद या बाबतीत जे आपल्या वाट्याला आलं, मनाची आणि शरीराची जी दुर्दशा, जी विटंबना झाली, त्या जखमांचे न बुजणारे व्रण सगळं मनाच्या तळाशी दडपून इथल्या अध्यात्माच्या वातावरणात मनाला शांती मिळवली. इथंच या वातावरणात आपणाला व्यापक दृष्टी आली. दुसरा कसलाही विचार आपल्या मनात आला नाही आणि तो येऊ नये म्हणून आपण अति दक्षता घेत होतो. क्वचित मनात विचार येई, चाचाजींच्या आणि अम्मांच्या पश्चात आपलं पुढे विधिलिखित काय? मन क्षणभर विचलित होई, भयाकुल होई. अम्मांच्या पश्चात त्यांच्या आश्रमाचा आसरा घ्यावा लागणार. अलीकडे चाचाजी म्हणत, सगळं ठीक होणार आहे. म्हणजे त्यांना भविष्य विधिलिखित कळतं का? भूतकाळाच्या गडद अंधारात चाचपडत राहण्यापेक्षा हे सगळं घडलं तरी कसं? सकाळी ती उठली
तेव्हा तिचे मन स्वाभाविकच आनंदाने तृप्तीने भरून गेले होते. पण शांतपणे गंभीर मुद्रेने तिने रोजच्या सारखेच आपले कार्यक्रम पार पाडले. सकाळी चाचाजींच्या खोलीत नित्याचे पाठांतर झाले. उठताना रोजच्या प्रमाणे चाचाजींना तिने वंदन केलं. तेव्हा त्यांनी म्हटलं, शुभम भवतु, केदारेश्वर तुला प्रसन्न झाला आहे. तिने किंचित हसून पण गंभीर स्वरात म्हटले, चाचाजी, देवाची अनंत रूपे आहेत असं तुम्ही नेहमी सांगता ते खरं आहे. तुम्ही तारकेश्वराचे एक रूप आहात अशी माझी दृढ श्रद्धा आहे. असे म्हणून ती दाराकडे वळली. तेवढ्यात पद्माबेन आत आल्या. त्यांनी म्हटलं, चाचाजी, केदारने शंकरच्या हाती ही चिठ्ठी पाठवले. मी आता येणार होतो पण लवकर ऑफिसात जायचे आहे. तेव्हा घाईने आता न येता निवांत संध्याकाळी 5:30 वाजता येतो. क्षमा असावी. चाचाजींनी म्हटले, फार उत्तम. पद्मा, संध्याकाळी आत्याबाईंनाही बोलवा. विद्या त्यांना घेऊन येईल. खरंच चाचाजी, हे आमच्या लक्षातच आलं नाही. मी आत्ताच शंकर बरोबर केदारला त्याप्रमाणे चिठ्ठी पाठवते. हे बघ, आजचा दिवस उत्तम आहे. शिवानंद आणि त्याच्या बायकोलाही बोलावून घे. शुभ कार्याला विलंब कशाला. गीता तिथून केव्हाच बाहेर पडली होती. आपले कपडे घेऊन ती आंघोळीला गेली. पाहता पाहता 3:30 वाजले. रोजची चहाची वेळ झाली. चहा झाला. 4 वाजता मा मा मी आलो हाका मारीत केतन आला. त्याच वेळी शिवानंदची बायकोही आत आली. विद्याबेन बाहेरच अंगणात होत्या. त्यांनी म्हटले, शिवानंद नाही आला? तासाभरात येतील. केतनला आज ती प्रथमच पाहत होती. तिने मोठ्या कौतुकाने म्हटले, अगदी दृष्ट लागावी असा हा मुलगा कुणाचा? केतन सगळ्यांकडे दुर्लक्ष करून मा मा मी आलो म्हणत पुढेच चालला होता. तेवढ्यात हाका ऐकून गीता स्वयंपाकघरातून बाहेर आली. समोर शिवानंदच्या बायकोला पाहताच संकोचून तिथेच उभी राहिली. केतन मा मा म्हणत धावत पुढे गेला आणि तिच्या पायाना त्याने आपली मिठी घातली. शिवानंदच्या बायकोने हसून पद्माबेनला म्हटले, हा अम्मा, आता आलं लक्षात हा कोण तो. आणि हसत तिने गीताला म्हटले, गीता बहन, केदारेश्वर प्रसन्न झाल्याची शुभवार्ता आम्हाला कळली बरं का. केतनला उचलून घेत तिने म्हटले, भाभीजी, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत म्हणून हे घडलं. पद्माबेननी म्हटलं, बेटी जा, केतनचं आटप, त्याला तयार कर. आज त्याला तिकडे न्यायचा नाही. 5 वाजता विद्या आत्याबाईंना घ्यायला जाईल. आणि मग सगळी चाचाजींच्या खोलीत गेली. दुपारी 1:30 वाजता वृत्तपत्र वाचून दाखवल्यावर गीताने चाचाजींना विचारून त्यांची खोली तयार करून ठेवली होती. तिने कॉटजवळ खाली मोठा गालीचा अंथरला होता. कपाटाकडच्या बाजूला खुर्च्या मांडल्या होत्या. त्यापुढे छोटी स्टूलं ठेवली होती. 4:30 वाजता विद्याबेन आत्याबाईंना घ्यायला गेल्या. 5 वाजता आत्याबाई त्यांच्याबरोबर निघाल्या. तेव्हा गल्लीच्या टोकावर त्यांना केदार भेटला. त्याने म्हटले, अर्ध्या तासात येतोच मी. आत्याबाई येतात पद्माबेननी पुढे जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यांना हाती धरून आत आणले. या शुभनिमित्ताने तुमचे आमच्या घरी येणे झाले. त्यांनी आत्याबाईंना चाचाजींच्या खोलीत नेले. त्यांची ओळख करून दिली. आत्याबाई चाचाजींशी बोलत बसल्या. त्यांनी म्हटले, सोमनाथ शास्त्रीजींचे आपण शिष्योत्तम. आता पुढच्या पिढ्यांना अशी माणसे दिसणेही दुर्मिळ. दोघांची बोलणी सुरू झाली. विद्याबेन तिथेच बसल्या होत्या. पद्माबेन स्वयंपाकघरात राधाबाईंना सूचना देत होत्या. शिवानंदची बायको त्यांना मदत करीत होती. गीताने केतनला तयार केलं. पद्माबेननी शंकर बरोबर त्याला फिरायला पाठवून दिलं. बरोबर 5:30 वाजता केदार आला. पांढरा शुभ्र पायजमा, मलमलचा सदरा, पायात चपला. त्याला पाहताच पद्माबेन बाहेर गेल्या. या केदार. त्याला त्या चाचाजींच्या खोलीत घेऊन गेल्या. तो चाचाजींच्या खोलीत कॉट जवळ गेला. खाली वाकून त्यांच्या पायांना स्पर्श करून त्याने नमस्कार केला. शुभम भवतु, बैस. बोलणे सुरू झाले. तेवढ्यात शिवानंद आला. केदारला पाहताच त्याच्याजवळ जाऊन शेखेन करीत त्याने म्हटले,
ओ, एक्स्ट्रीमली ग्लॅड टू मीट यू. चाचाजींनी म्हटले. अरे शिवानंद, तू यांना ओळखतोस? हो, आमच्या विद्यापीठाची नुकतीच एक विंग वाढवली, त्याचे प्लॅन वगैरे याच साहेबांचे. वा, छानच. अरे, तुम्हाला एक शुभवार्ता सांगण्यासाठी. अरे, मुलीचं लग्न ही एक मोठी जबाबदारी. केदारेश्वराच्या कृपाप्रसादाने हे केदार त्या जबाबदारीतून आम्हाला मुक्त करणार आहेत. शिवानंदाने आनंदाने म्हटले. केदार, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स. चाचाजी, गीता बहन खरोखरच भाग्यशाली आहे. तेवढ्यात शिवानंदाची बायको आणि गीता मिठाई, तिखट गोड पदार्थांचे ट्रे घेऊन आत आल्या. पद्माबहननी आग्रहाने नेसायला लावलेली बारीक जरी किनार, अंगभर जरीचे बारीक ठिपके असलेली डाळिंबी रंगाची रेशमी बनारसी साडी, लांब सडक केसांचा साधा अंबाडा, त्यावर शिवानंदच्या बायकोने खोचलेलं एक लाल छोटं गुलाबाचं फूल. आधीच गोरीपान देखणी असलेली गीता नजर खिळून बसावी अशी सुंदर दिसत होती. तिचा प्रसन्न चेहरा शांत गंभीर होता. गप्पा विनोद करीत सर्वांचा फराळ चहा झाला. वेळ कसा गेला ते कळलेच नाही. 7चे ठोके पडले. शिवानंदाने म्हटले, आता मुहूर्त केव्हाचा? चाचाजींनी म्हटले, याच्या आता बहिणी येतील पुढील आठवड्यात, त्यानंतर लगेच ठरेल. दोघं जाण्यासाठी उठली. चाचाजींना नमस्कार करून बाहेर पडली. केदारने म्हटले, मी पण आता उठू ना? तू घरी जाण्यापूर्वी तुम्ही दोघे केदारेश्वरी जाऊन दर्शन करून या. गीता, चला जाऊन या दोघं. आत्याबाईंनी म्हटले, चाचाजींचे सांगणे अगदी योग्य आहे. जाऊन दर्शन करून या, मग निघूयाच. दोघं बाहेर पडली. त्याच्याबरोबर ती चालत होती, पण विलक्षण संकोचून गेली होती. दोघंही केदारेश्वराच्या मंदिरात पोहोचली. आरती नुकतीच झालेली, त्यामुळे मंदिराचा सभामंडप आता मोकळा झालेला होता. फक्त पुजारी होता. नंदादीप तेवत होता. धुपाचा सुगंध अजून दरवळत होता. बाहेर ठेवलेल्या पाण्याने दोघेही हातपाय धुवून आत गेली. पुजाऱ्याने पांढरी फुले आणि बेल दोघांना दिला. त्यांनी वाहिला. हात जोडून प्रार्थना केली. पुजारी प्रसाद आणण्यासाठी गाभाराच्या डाव्या कोनाड्याकडे गेला. तेवढ्यात केदारने गीताचा हात आपल्या हाती धरला आणि म्हटले, गीता, तुला सर्व प्रकारे सुखी ठेवण्याचं सामर्थ्य केदारेश्वर मला देवो, हीच प्रार्थना आहे. गीता या कादंबरीचा 18वा म्हणजे शेवटचा भाग इथेच संपला. आज ही कादंबरी वाचून पूर्ण झाली असं मी इथे जाहीर करते. मी वाचलेले या कादंबरीचे फक्त 17 व 18च भाग नाही, एकंदरीतच ही संपूर्ण कादंबरी मी वाचली, ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये अवश्य सविस्तर कळवा. आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, कारण अशाच नवीन नवीन कथा कादंबऱ्या मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते. आता आपण पुन्हा भेटू एखाद्या कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.